नमस्कार. विद्यास व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताच नाश्ता झालेला आहे आणि शौर्याचं बघा काय चाललंय, कसा खेळतोय. आज खूप छान वातावरण होतं, एकदम थोडासा पाऊस येत होता सकाळचा. शौर्याला नसतं खिडकीतच खेळायला आवडते. खेळू नको म्हणलं की लगेच पाठीमाग वळून बघतो की डबल आहे तसंच चालतं त्याचं. रात्री मी मिक्सरमधून दही काढून घेतलेलं लोणी बनवण्यासाठी आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. तर बघा आता सकाळचं किती छान लोणी वेगळं झालेलं आहे आणि त्यातील ताक वेगळं झालं आहे. बघा किती मस्त झालं आहे ना. आणि हे फक्त 15 दिवसाची साय साठवलेली त्यापासून निघालेलं एवढं लोणी आहे. मी म्हणजे असे रेग्युलर अर्धा लिटर म्हशीचं दूध घेते, त्याची साय रोज वेळ सेपरेट ठेवत असते तूप बनवण्यासाठी. तर बघा किती सारं निघालं लोणी त्यापासून, किती छान निघाले ना. आणि असं रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं ना की सकाळचं त्याचं लोणी सेपरेट आणि ताक सेपरेट होतं. म्हणजे ना त्यातून जास्त पाणी गाळून काढायची वगैरे काही गरज पडत नाही. थोडासा गोळा हातात घेऊन दाबला तर सगळं पाणी निघून जाते. बघा किती सारे निघते. खूप छान निघाले. वाव, बघा किती सारं निघाले. पूर्ण एक छोटा टोप भरून निघाले, म्हणजे पातेलं भरून निघाले. आता आपण हे गॅसवरती कढवण्यासाठी ठेवणार आहे. तर एका गॅसवरती मी ऑलरेडी शौर्यासाठी पालक भात शिजायला ठेवलेला आणि आता आपण दुसऱ्या गॅसवरती लोणी कढाई ठेवणार आहे. बघा सगळं वितळत आलं ना ती लोणी. आणि आता याच्यापासून तूप बनणार आहे. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्याच्यातून बेरी जास्त निघत नाही, बेरी एकदम थोडीशी निघते, पूर्ण लोणीच निघतं. बघा किती छान तूप बनले. आता आपण हे मस्त एका स्वच्छ भरणीमध्ये ओतून ठेवणार आहे. गाळून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती जी बेरी आलेली असते ना ती त्यात जात नाही तुपामध्ये, ती सगळी बाहेरच्या गाळणीमध्ये साठून राहते. आणि घरी बनवलेलं तूप असतं ना त्याचा वास आणि चव वेगळीच असते ना. विकतचं किती पण कोणत्या पण ब्रँडचं घ्या बघा, पण असं नसतंच. म्हणजे घरच्याच तुपाची जी चव आहे ना ती विकतच्या तुपाला अजिबात येत नाही. म्हणून मी शौर्यासाठी नेहमी अशी ना घरचंच बनवत असते, विकत शक्यतो आणतच नाही. आणि हे तूप केलेलं आता त्याला 15 दिवस जाते, तोपर्यंत पुढच्या वेळेचं डबल 15 दिवसाचं करायला येते. मग न विकत आणायची गरजच पडत नाही, घरीच तयार होते. बघा किती सारं निघाले तूप. आणि बेरी बघा किती थोडीशी निघाली ना. एकदम आपलं तूप तयार आहे. वा, कसलं मस्त आहे ना.